यश झाडू आणखीन आत घाल, कोपऱ्यात असेल ते झुरळ. काकी झुरळ भीती वाटते ना. भीती भीती काय वाटते? काकी आलं 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 अरे काय 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 चाललंय? काय शोधता एवढं? हो झुरळ. कुठे? मगाशी दिसलं होतं मला, कुठेतरी गायब झालं. खूप झुरळ झाली तो घरामध्ये. हा यार लाईन मारायला पाहिजे. गाढवा काका समोर उभा आहे आणि म्हणजे लाईन मारायला पाहिजे. अरे काका ते झुरळ मारायचा चॉक असतो ना, त्या चॉकने लाईन मारायला पाहिजे असं म्हणालो मी. आज सगळं शांत शांत का दिसतंय सगळं? हो मला सुद्धा असंच वाटतं आज खूप शांत शांत. म्हणजे वहिनींची ऑर्डर सुद्धा नाही आणि शैलावंसांची रोजची पूजा सुद्धा नाही. कालच्या रामायणानंतर मला वाटलं आता काय महाभारत होतंय की आज. हो ना, मला तर वाटलं होतं आज आई नक्की कन्फर्म घर सोडणार. यश चांगलं बोलावं रे, म्हणजे सगळं चांगलं होतं. मामी मला थोडासा चहा मिळेल का? आणि बुडवायला 2 बिस्किट. काय झालं? आलं 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 आलं. कुठे आलं आलं? हा मला आल्याचा चहा मिळेल का? वंच करता चहा, त्यांचं झाला की तुला देते हा बाळा. नीरज नाही कालच्या या सगळ्या प्रकारानंतर शैला कशी होती रे? मामा आई शांत होती, पण मला असं वाटतं ना काहीतरी गडबड होणार आहे. अरे पप्पांना पण वाटलं होतं गडबड होणार, म्हणून ते सकाळीच केळ्याच्या ट्रक सोबत गेले. तुझे पप्पा आहेतच खूप हुशार. ते असं काही झालं ना की अशा वेळेला दादा अगोदर सटकतो, थांबतच नाही. थांबतील कसे? त्यांना वाद ऐकायला आवडत नाहीत, वाद घालायला आवडत. अरे आईच्या वळणावरच गेलाय तो. कोण? चंद्रकांत. आईसाहेब हळू बोला, आईसाहेबांनी ऐकलं ना तर तुमच्यातही वाद सुरू होतील. नको, पण आई सकाळपासून दिसली नाहीये. म्हणजे पूजेचा आवाज नाही, घंटीचा आवाज नाही, अशी एक वेगळी शांतता वाटते ना आज. मला पण ना कसं तरी होतंय हे सगळं वातावरण बघून. मला काय वाटतं विजू, आपण ना आवश्यकता नसताना या गोष्टींचा विचार करतोय म्हणून तसं वाटतंय आपल्याला. तसं असतं ना तर काहीच हरकत नव्हती. नाही असंही असेल ना, कालचं सगळं निवळलं असेल दोघींमध्ये, आता छान जमत असेल. नाही मामा, असं झालं असेल ना तर खूप चांगलंच आहे. पण मला एक कळत नाहीये, म्हणजे आई चहा करते, मामी कुठे आहे? त्या सुद्धा स्वयंपाकघरातच आहेत, चहा करताय. हा म्हणजे दोघी एकत्र चहा करतायत? ड्युअल सिम. स्वभावात गोडवा असेल ना तर साखर टाकायची गरजच नाही भासत. कोण बोलतय हे? तुम्ही ना लता, मूर्खांशी वाद घातल्याने मूर्खांची संख्या 1ने वाढते, कळलं लता तुला? कोणाला बोलून काही उपयोग आहे का? त्यापेक्षा मी मस्तपैकी चहा करते आणि सगळ्यांना खुश करते. कुणाला खुश करावं म्हणून का कराव्यात गोष्टी, म्हणजे चहा वगैरे असं मी म्हणते. मला वाटलं म्हणून मी चहा करते बस. हो बाई, आज इतक्या वर्षांनी वाटलं काही करावंसं. ऐकलं का? चहा. कौतुकच आहे बाई कुणाचं तरी. बरं का, कौतुक आहे म्हटलं. हो मी ना चहात मस्तपैकी आलं टाकते, म्हणजे चहा मस्त होईल. जायफळ, मी चहामध्ये जायफळ टाकते म्हणजे चहाला तोडच नाही. वा चहा बरोबर बिस्किट द्यावीत नाही, म्हणजे कसं सगळ्यांचं पोटही भरेल आणि मग छान तरतरी पण येईल. नो मॅटर, मी पेले आणते.
पण या दोघी करतायत काय आज? हे आल्या वाटते, आल्या आल्या आल्या. हे ते हसत येत आहेत, त्या हसले की मला खूप भीती वाटते हं. तुम्ही मोठे आहात ना, तुम्ही घाबरलं तर कसं चालेल? हो ना, होत्या ना मोठ्या बाई हॅलो एव्हरीबॉडी. अवेसम टीव्ही. टी टी तेच ते. किती वर्षांनी तुझ्या हातचा चहा पिणार मी. हो पपुड्या, तिसरीत असताना दिला होता ना मी तुला. मी 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 आल्याचा चहा केलाय मस्त. हे घे सूर्य, पिऊन बघ. नो नो भाऊजी भाऊजी, पहिले माझा चहा घ्या, एकदम इंजिनिअरिंग वाटेल. एनर्जेटिक. हा, तेच ते. आज आज मजा आहे ना एकदम, म्हणजे 2-2 कप चहा मिळणार आहे. भाऊजी बोलत काय बसलाय, घ्या ना चहा, थंड होईल. ओहो. अरे माझा पहिल्यांदा चहा पिऊन बघ ना, एकदम मस्त तरतरी येईल तुला. नो 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 भाऊजी, मी तुमची रिस्पेक्टेड वहिनी आहे. माझा चहा अगोदर घ्या, माझा मान पहिला. एक मिनिट तुम्ही भांडू नका आपसात आणि काळजी करू नका. मी दोघींचा चहा एकत्र पितो हं? मे बी ठसका लागला असेल यांना, किंवा मग यांच्या चहामध्ये गडबड असेल. गडबड तुमच्या चहामध्ये आहे. नीरज नीरज बाळा, चहा पिऊन बघ. आणि सांग बरं, तुझ्या आईचा चहा सगळ्यात बेस्ट आहे ते पिऊन बघ. चिंपुटल्या हा चहा घे. चहा घे आणि सांग तुझी मम्मी वर्ल्ड बेस्ट मम्मी आहे म्हणून. सांग यश यश मी काय म्हणतो आई आणि मामी, म्हणजे आम्ही दोघं तुमची मुलंच होत ना, तर आम्हाला चांगलाच वाटणार आहे हा. चहा. हो ना, आपण एक काम करूया. हा. काय करूया? आई मामीला सांगूयात, मामी ट्राय करेल आणि ती सांगेल कोणाचा चहा बेस्ट आहे ते. विजू नाही ओके ओके. बिजू चहा घे. बिजू माझा चहा. बिजू माझा चहा. विजू नको हा घे. वाईट ना. छान आहे. बघ कसं तेज येतं चेहऱ्यावर. वा वा, दोघींचा हे चहा खूपच छान आहे. हा? मी आले हा. दोघींचा कसा काय? माझा चहा मी पिऊन बघते ना, मला कळेल कसं झालंय ते. मी मस्त पण झालंय, करून नको बघते, म्हणजे क्लिअर होईल सगळं. नको. हा सॉरी. थांबा. विजू वर आणते मी बर्फ आणते. काय काका तुम्ही पण प्यायचं ना चहा आणि खोटं खोटं सांगायचं ना विजू काकी सारखं. असं आहे हं? हं, घे तू पी घे तुझं बर्फात पाडतो असतो सगळे. मला थोडं मूर्ख. अगो बाई, वेळेवर चहा आला, अगदी वेळेवर आला. अरे आज थकल्यासारखं झालंय रे खूप मला. येऊ नका. अरे मला घेऊ दे रे, थकवा जाणवतोय आज. अजी अजी स्लो केअरफुल. बाईसाहेब, ओठ फारच लाल झालेत आणि सुजल्यासारखे वाटतायत. काळजी करू नका, सगळं चांगलं होईल. काय चांगलं होणार आहे? बघितलंस किती त्रास होत होतो, किती वसाला होता तो. पण आता काय करणार त्याला आपण? काही करू शकत नाही, हीच खंत आहे. बघ ना, विचारेल किती त्रास होतोय. असं वाटतंय ओठांच्या वर लाल मिशी आली. तुम्ही घाबरू नका हा बाईसाहेब, 2 दिवसात बरं होईल हे. हो म्हणजे 2 दिवस लागतीलच, कदाचित आठवडाही लागू शकतो. काय केलं तो वहिनी? काय केलं? चहामध्ये कुठे मसाला टाकतात का? मसाला चहा म्हणजे चहाचा मसाला वेगळा असतो. मी मसाला नाही, मीठ टाकलं होतं. मी मुद्दाम नाही केलं, ते सगळं शैला वंचनमुळे झालेलं आहे. मुद्दाम मला त्रास द्यायला येतात त्या. 1 दिवस जात नाही त्यांचा मला त्रास दिल्याशिवाय. ओके, मला तुमच्याशी टॉकिंगच करायचं नाहीये, कारण तुमचं कुणाचंच माझ्यावर ट्रस्टिंग नाहीये. बेटरिंग आय एम गॉंग. ऐका ना, ह्या दोघींचं हे कधी थांबणार आहे ना, खरंच काही कळत नाही मला. मम्मी पप्पा हे काय, तुम्ही इथे आहात? कधीची शोधते मी तुम्हाला. मायाजी
अगं आज तू वर पण लिपस्टिक लावली अरे लिपस्टिक नाही ते अय्या पप्पा तुम्ही पण लिपस्टिक लावली आहे असो असो आज ना मी खूप खुश आहे. अगं पण सांग तरी का खुश असते? अगं मी नाही का इथल्या जवळच्या शॉपिंग मॉल मध्ये गेले होते. हा येताना बाई मला कंटाळा आला उन्हात चालत यायचा म्हणून मी टॅक्सीसाठी थांबले होते. अजून एक जण टॅक्सीसाठी थांबली होती. मग खूप वेळानंतर एक टॅक्सी आली तर मग ती मला म्हणाली की आपण शेअर करूया. मी म्हटलं ओके. मग आम्ही गप्पा मारल्या खूप. मग तेव्हा तिला गप्पा मारता मारता कळलं की माझं अजून लग्न नाही झालंय म्हणून ती तिच्या जवळच्या मित्राचं स्थळ घेऊन आली आहे माझ्यासाठी. आली आली आहे. अगं किती फास्ट आहे तुझी मैत्रीण. म्हणजे ती खरंच आली आहे आता आपल्याकडे. बाहेर आली आहे. अय्या आत्ता ओळख झाली आणि लगेच स्थळही आणलं. त्यांचं विवाह मंडळ आहे का? मला नाही वाटत विवाह मंडळ वगैरे काही असेल. तिने तिच्या जवळच्या मित्राचं स्थळ आणलंय ना. तुम्ही बोलत काय बसलात? चला बरं चला लवकर. पायाची चला. चला चला तसंही कॉमेडी दिसतंय. राहू दे, राहू दे. चला 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 अहो चला पटकन चला. या चला चला लवकर या. ही आहे माझी मैत्रीण ज्योती. नमस्कार. नमस्कार. अरे हाय. तू बसा तुम्ही बसा ना ग ज्योती. मी कम्फर्टेबल. मोठ्या माणसाला असा अरे तुरे बोलतात का? अरे काय झालं त्याच्यात? हा ती म्हणाली ना मी तिची मैत्रीण आहे. मग मैत्रिणीला कोणी अहो जाहो करतं का? बरोबर आहे तुमचं पण अहो, तुमचं वय आणि ती तुमची मैत्रीण. वा रे वा. म्हणजे त्या वैभवासारखा मुलगा तुम्हाला जावई म्हणून चालतो आणि माझ्यासारखी मैत्रीण चालत नाही. दिस इज नॉट फेअर. तिने सांगितलंय मला. अय्या चांगलंय. म्हणजे मला आवडलात तुम्ही. तुमची नक्तू पण किती छान आहे बोलायला. मला खूप आवडली. म्हणून तर मी हिला स्थळ सुचवलंय. काय योगायोगाने हा. म्हणजे तुम्ही दोघी एकमेकांना भेटलात काय आणि तुम्ही तिच्यासाठी स्थळही सुचवताय. किती छान जुळून आलंय. ऍक्च्युली काय झालं माहितीये का? माझ्या एका बॉयफ्रेंडचा बर्थडे होता. एका बॉयफ्रेंडचा? हो म्हणजे आम्ही लपून छपून एका कॅफेमध्ये गेलो आणि मग तिथे मी त्याला ट्रीट दिली होती. हयला सेम टू सेम माझ्यासारखं. यश अहो पण हे सगळं तुम्ही आम्हाला न लपवता सांगताय ना. अरे मग त्यात काय झालं? हा प्यार क्या तो डरना क्या. आणि आता सज्ञान आहे मी. हा हा अहो पण ते स्थळाचं काय? म्हणजे मुलगा काय करतो कसा आहे? मुलगा म्हणजे लाखात एक मुलगा आहे. तुम्हाला सांगते लाखात एक. म्हणजे मित्रच आहे माझा. सत्यप्रकाश. यांचा मित्र वयाने यांच्या एवढ्यात असला तर असं काय करताय? आपली नुपूर त्यांच्या एवढी आहे का? पण मैत्रीण आहे त्यांची तसंच असेल काहीतरी. ठीक आहे बिजू पण नाव बघ ना. सत्यप्रकाश या पिढीचं नाव नाही वाटत आहे ते. तू विचारते ना. थांबा जरा विचारते. मी काय म्हणते? आलं लक्षात. अगो बाई न सांगताच. हे माझे केस आहेत ना मेहंदी लावून पांढऱ्यांनी झालेले. वयानं झालेत ते. सत्यप्रकाश विषयी सांगायचं झालं तर माझा मुलगा त्याचा बाप आहे आणि माझी सून त्याची आई. अय्या म्हणजे तुमचा नातू तुमचा मित्र आहे? हो. अगो बाई किती विनोदी स्वभाव आहे तुमचा. अहो विनोदी काय त्यात? मला नुपूर आवडली आहे म्हणजे त्याला सुद्धा नक्की आवडेल. माफ करा पण किती किती काळजी करता ना आमची. अरे पुरुषासारखा पुरुष आहेस रडतोस कशाला? मला आवडेल माझ्या मित्र आणि मैत्रिणींचं एकमेकांमध्ये लग्न झालेलं. कारण माझं तर मत असं आहे की नवरा बायकोंमध्ये आधी मैत्रीच असायला पाहिजे. हो ना ग नुपूर? हो मला ना खूप लाजल्यासारखं होतंय. अगं मग लाज ना. अरे काय सुंदर लाजते ही. अशीच त्याच्या समोर लाज म्हणजे एकदम घायाळ होईल तो. मी त्याला फोन करते. माझा हा प्रयोग जगातल्या इतिहासातल्या अनेक महत्वाच्या प्रयोगांपैकी एक ठरणार आहे. सौर ऊर्जेवर चालणारा तवा. इंधनाची बचत होण्यासाठी हा तवा एक महत्वाचं साधन ठरणार आहे. हा बघा हा तवा आणि हे आजी. हॅलो आजी.
अभिनंदन. आजी तुला आधीच कसं कळलं की माझा प्रयोग यशस्वी होतोय ते? अरे तुझ्या प्रयोगाचं सोड, इकडे माझा प्रयोग यशस्वी झालाय. मी तुझ्यासाठी एक मुलगी बघितली आहे. आजी काय ग, तू पण आईसारखी ओल्ड फॅशन काय वागायला लागलीस? आणि तू तर तुझ्या मित्राच्या बर्थडेला गेली होतीस ना, ही मुलगी कुठून आली मध्येच? अरे तिथेच भेटली मला ती मुलगी. खूप गोड आहे, तू भेटच तिला. आजी ह्या मुली फक्त दिसायला गोड असतात, स्वभावाने लवंगी मिरची सारख्या असतात. त्या आधीच्या मुलीचं उदाहरण लक्षात आहे ना? आता गेल्या वेळचं सगळं विसर तू. ही तशी नाही आहे, ही खूप गोड आहे. तू ये, भेट तिला, पसंत कर, म्हणजे मग आपण एका मांडवात 2 लग्न करायला मोकळे. एका मांडवात म्हणजे आणखी कुणाचं लग्न आहे का? हो, मी करणार आहे ना लग्न. तू येतोयस ना उद्या? बरं बरं, येतो मी उद्या आणि भेटतो तिला. ओके, चल बाय. आता लग्नाची तयारी करायलाच घ्या. म्हणजे हे लग्न नक्की जमणार. उद्याच येतोय तो मुलगी बघायला. तुम्ही पसंत करा आणि लग्नाच्या तयारीला लागा. म्हणजे फायनली आपल्या नक्तूला घोड्यावर चढायला मिळणार. किती किती छान आहात तुम्ही. अरे काय हे, पुन्हा रडायला लागलास तू? ए आवर ग त्याला जरा. अहो कशाला रडताय, सगळं चांगलं होणार आहे. थँक्यू ज्योती. वेलकम नूपूर. काय लाजायचं ते उद्या त्याच्या समोर लाजून घे. हा? लाजून लाजून घायाळ करून टाक त्याला. नक्तू, काय नक्तू, ऐक ना. काय गं? ए मम्मी दचकते काय? काय झालं, आकडी आली? अरे नाही, नक्तूच्या डोळ्याला काकडी आली. अरे ती काकडी बघूनच दचकले मी. नाही मम्मी बरोबर आहे. कसं आहे ना, आता उद्या मुलगा बघायला येणार म्हटल्यावर हे सगळं चालणारच. काकडी लावणं, नखरे खूप बोलतोयस ना निरज, खूप बोलतोयस. मम्मी त्याला सांग बरं. ए वा, कोण त्रास देते माझ्या बाहुलीला? कोण बावली? यश, तू नखरे कर ग. माझी नक्तू नखरे करणार नाही तर कोण करणार? कोण? मी करणारच आहे, पण मला सांग तू का आली होतीस? मी काय? अय्या, त्या सावीचा फोन आलाय, तुझी मैत्रीण. हा. अरे सावी म्हणजे ती वेज कन्या? हो हो, तीच तीच तीच. बोलायचंय तुला? नाही नाही नाही, तूच बोल. तुम्ही बोलत असं मी जाते. कोण सावी? कोण सावी? अरे ती आपल्या कॉलेज मधली. आपल्या? हा, ती माणसांमध्ये कधी नसायचीच, किड्या मुंग्यांमध्ये असायची ती. अरे एकदा तर ना तिचं माझ्या मित्राबरोबर सॉलिड भांडण झालं माहितीये. खूप किडे असणार तुझ्या त्या मित्रात. अरे त्यांनी फक्त कॅन्टीन मध्ये झुरळ मारलं होतं रे. ती त्याला डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेली. काय म्हणतो? मग तिच्या मनात आलं ना तर ती डास मारणाऱ्यांना पण फासावर चढवेल. ए, तू तिच्या समोर जाऊ नकोस. का? तुझ्यात पण काही कमी किडे नाहीयेत ना. डास कुठे? अगं ए मुली, तू कशी आहेस? कुठेस तू? काही पत्ताच नाही तुझा. ग्रुपवर पण अजिबात रिप्लाय देत नाहीस. मला किती आठवण येते तुझी, माहितीये. कधी भेटणार आहे सांग लवकर. पत्ताच नाही, गायब झालीस तू एकदम. अगं हो हो हो, शांत हो जरा. तोंडाचा पट्टा आणि प्रश्नांचा भडीमार सुरूच केलास लगेच. मध्ये मध्ये श्वास पण घेत जा. सॉरी सॉरी. आणि बाय द वे, मी मस्त आहे. तू कशी आहेस? मी एकदम भारी. मग मुलं किती आहेत आता तुला? मुलं व्हायला लग्न तर व्हायला पाहिजे ना ग. ए तुझं लग्न झालं? नाही. अरे वा. म्हणजे अरे अरे अरे, अजून लग्न नाही झालं तुझं? अगं विचारू नकोस. एक स्थळ असं आलं ना की त्याच्यामुळे लग्नाचा विचारच गेलाय डोक्यातून. त्याची ना आठवण जरी झाली ना तरी तळपायातली आग डायरेक्ट मस्तकात जाते माहितीये. नाही नाही, मुलगा नाहीच आहे तो. राक्षस आहे, राक्षस, प्राणी भक्षक. ची भीती वाटायला लागली मला, माहितीये. नाही नाही, बस बस बस. आता मला पण भीती वाटायला लागली. बर जाऊ दे, त्याचा विषय नको. मला सांग, तुझं लग्न का नाही झालं? तुझं तर सगळं ठरलं होतं ना? अगं नीरजनं नकार दिला. काय म्हणजे त्याचं ना अगं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे म्हणून. अगं पण माझं आजच लग्न ठरलं. अरे वा, क्या बात आहे. अगं काय भारी स्थळ आहे माहितीये. त्याची आजी तर ना एकदम फुल ऑन रॉकिंग, फार भारी आहे. हो का? आणि मुलगा म्हणजे सोलार पुत्र, सायंटिस्ट. तो ना असे
नवीन नवीन प्रयोग करतो आणि ते नेटवर विकतो खरी ना. एक मिनिट नुपूर, नाव काय म्हणालीस का त्याचं? सोलार पुत्र सत्यप्रकाश. मस्त आहे ना. सत्यप्रकाश राक्षस. येस